आपल्या स्टार एक्झाम्पलच्या मालिकेमध्ये आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील गणित नंबर 15 घेत आहोत. पान नंबर 54. पहा, गणित नीट समजावून घ्या. पहा इकडे, एक टाकी 2 नळांच्या साहाय्याने भरण्यास 2 तासात पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो? ह्या एक्झाम्पलचं आणि अशा प्रकारच्या एक्झाम्पलचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे का, हे फक्त 10वी पुरतं मर्यादित नाही. तर जेव्हा तुम्ही UPSCची परीक्षा असेल, MP असेल, कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, ह्या गणितापासून तुम्हाला सुटका नाही. अशा प्रकारचं गणित असतं म्हणजे असतंच. म्हणजे एखाद्या शेतामध्ये काम करायचं आहे, 2 मजूर एवढे काम करतात, एवढ्या दिवसात काम पूर्ण करतात, 4 मजुरांना किती दिवस लागतात वगैरे वगैरे, किंवा असं नळाचं. म्हणजे अशा प्रकारचं गणित हे परीक्षेला असतं म्हणजे असतंच ते MPSC UPSCच्या परीक्षेला. त्यामुळे हे गणित नीट समजावून घ्या कसं करायचं. हे गणित एवढं आहे की अगदी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन असतं ना, त्यात पण ते विचारतात, ए पोरा सांग, एक टाकी भरायला एका नळाला 1 तास लागतो, 2 नळांना किती तास लागन? तुलाच म्हणतो 2 तास असं म्हणतो. म्हणजे हे गणित अतिशय महत्त्वाचं आहे, ते नीट समजून घ्या. पहा कसं आहे, एक टाकी 2 नळांच्या साहाय्याने 2 तासात भरते. म्हणजे पहा कसं आहे, नीट ऐका. आता समजा ही ती टाकी आहे आणि या टाकीमध्ये 2 नळ आहेत. ह्या बाजूने एक नळ सोडलेला समजा पाण्याचा, आणि या बाजूने एक पाण्याचा नळ असा सोडलेला आहे, आणि ती टाकी आपल्याला भरायची आहे. पहा त्यांचं काय म्हणणं, नीट बघा. एक टाकी 2 नळांच्या साहाय्याने 2 तासात भरते. म्हणजे काय, दोन्ही नळ एकाच वेळी सोडले तर 2 तास लागतात. त्यातील फक्त लहान नळाने, समजा एक लहान नळ आपण समजा म्हणू, हा समजा लहान नळ आहे. लहान नळ म्हणजे ज्या नळातून पाणी कमी येते ना, तो नळ. पहा, त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त आहे. म्हणजे लहान नळाला मोठ्या नळाने लागणाऱ्या पाण्याच्या वेळेपेक्षा 3 तास जास्त आहे. म्हणजे समजा याला जर 1 तास लागतील तर याला 1 अधिक 3 तास लागणार. जर मोठ्या नळाने ती टाकी भरण्यास 1 तास लागले तर लहान नळाला 1 अधिक 3 तास लागतात. मग आपण असं म्हणू, मोठ्या नळाने ती टाकी भरण्यास लागणारा वेळ 1 तास मानू. किती मानायचा? 1 तास मोठ्या नळाने. आता ह्याच्यातलं कोणाला X मानायचं असतं ती गोष्ट सुद्धा समजायला लागते. कशी, जी गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून आहे ती गोष्ट X मानायची नसते. तर जी मूळ गोष्ट आहे, म्हणजे कशी, इथे बघा, लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो. म्हणजे काय, लहान नळाला जो वेळ आहे ना, तो मोठ्या नळावर अवलंबून आहे. म्हणजे मोठ्या नळाला जितका वेळ लागेल त्याच्यापेक्षा याला 3 तास लागतात. म्हणजे महत्त्वाचं काय आहे, X कोणतं मानायचं? मोठ्या नळाला. म्हणून लहान नळाने ती टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर किती होणार? 1 अधिक 3 तास. 3 तास वाढवायचे, चुकून 3x नाही मांडायचं. 3x म्हणजे तिप्पट झाले. 1 अधिक 3 तास मांडायचे. म्हणजे लहान नळाला 1 अधिक 3 आणि मोठ्या नळाला 1 आलं. आता पहा, आणि दोन्ही नळ एका वेळी सोडले तर ते 2 तासामध्ये भरतात. आता पहा इकडे, समजा आपण म्हणूया की मोठ्या नळाला 5 तास लागतात. समजा मोठ्या नळाला 5 तास लागतात. आता मोठ्या नळाला 5 तास लागतात याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? याचा प्रॅक्टिकली असा अर्थ होतो की जो मोठा नळ आहे तो त्या टाकीचे 5 भाग करतो. किती भाग करतो? 5 भाग. आता नळ कसा 5 भाग करतो असं नाही म्हणायचं, करतो म्हणायचं.
जो मोठा नळ आहे तो ती टाकी 5 तासामध्ये भरतोय। याचा अर्थ काय, तो मोठा नळ काय करतो, त्या टाकीचे 5 समान भाग करतो आणि एका एका तासामध्ये एक एक भाग भरतो, असा त्याचा अर्थ असतो। लहान नळाला समजा 8 तास लागले, लहान नळाला 8 तास लागले टाकी भरायला, त्याचा अर्थ काय होतो माहिती का, लहान नळ त्या टाकीचे 8 भाग करतो। किती भाग करतो, 8 भाग करतो आणि एका एका तासामध्ये एक एक भाग भरतो, असा अर्थ असतो। पहा म्हणजे मोठा नळ काय करतोय आता, 1 तासात टाकी भरतोय, 1 तासात। 1 तास म्हणजे कळलं का, 3 4 5 6 7 8 9 10 असं, म्हणजे जितके तास लागतात ना तेवढे तो त्याचे भाग करतो आणि एका तासात तो एक एक भाग पूर्ण करतो। मग असं म्हणायचं, मग मोठ्या नळाला मोठ्या नळाला टाकी भरण्यास 1 तास लागतात। किती लागतात, 1 तास लागतात। म्हणून एका तासात तो 1/x टाकी भरतो। आता हे बघा, समजा जरा अवघड गोष्ट आहे, नीट बघा, 1/x टाकी भरतो एका तासात। याचा अर्थ काय, नीट बघा, 2 तास लागले तर 1/2 टाकी भरतो, म्हणजे निम्मी टाकी भरतो। 3 तास लागले तर 1/3 टाकी भरतो, त्या टाकीचा तिसरा हिस्सा भरतो। 4 तास लागले तर 1/4 टाकी तो एका तासात भरतो, म्हणजे त्या टाकीचा चौथा भाग भरतो। जर त्या नळाला 5 तास लागले, 5 तास, तर तो एका तासामध्ये 1/5 टाकी भरणार। किती भरणार, 1/5, म्हणजे 5वा हिस्सा भरणार, असं येते। म्हणून आता लहान नळाला टाकी भरण्यास x अधिक 3 तास लागतात। x अधिक 3 तास लागतात। पहा, x अधिक 3 तास म्हणजे काय का, 4 5 6 7 8 9 10 एखादे तास लागतात। मग काय होणार, लहान नळ काय करणार, त्या टाकीचे x अधिक 3 भाग करणार आणि एक एक तासाला एक एक भाग भरणार। म्हणून एका तासात तो 1/x अधिक 3 टाकी भरतो। बा ही गोष्ट जरा समजायला थोडीशी अवघड आहे, नीट समजून घ्या की त्या नळाला टाकी भरण्यास जितका वेळ लागतो, म्हणजे जितके तास लागतात तितके तो नळ त्या टाकीचे भाग पाडतो आणि एका तासामध्ये एक एक भाग भरत तितक्याच तासात तो टाकी पूर्ण करतो। 5 भाग केले 5 तास, 6 तास केले 6 भाग केले 6 तास, असं असतं ते। म्हणून दोन्ही नळांनी एकाच वेळी टाकी भरल्यास, म्हणजे एकाच वेळी ते 2 नळ सोडले, टाकी भरल्यास दोघे मिळून एका तासात, बघा या ही गोष्ट लय महत्त्वाची आहे, दोन्ही नळ जर एकाच वेळी सोडले तर दोघे मिळून एका तासात 1/x अधिक 1/x अधिक 3 टाकी भरतात, म्हणजे एवढी टाकी भरत होते। म्हणजे एका तासात ते एवढी टाकी भरतात। एवढी टाकी म्हणजे कळलं का, टाकीचा एवढा हिस्सा भरतात, 1/x अधिक 1/x अधिक 3। आणि असे ते किती करतात, मग एका तासात दोघांनी एवढी टाकी भरली, असे ते करतात दोघे मिळून 2 तास करतात। म्हणून दिलेल्या अटीनुसार 1/x हे आले मोठ्या नळाचे पाणी, अधिक 1/x अधिक 3 एवढे आले लहान नळाचे पाणी, दोघे मिळून एवढे पडणार आणि असे 2 तास भरणार, तेव्हा ते एक टाकी पूर्ण होणार, असं ते समीकरण तयार झालं। पहा, मोठ्या नळाने एका तासात एवढी टाकी भरली अधिक लहान नळाने एका तासात एवढी टाकी भरली गुणिले दोघे मिळून 2 तास, तेव्हा ती टाकी पूर्ण झाली। आता हे आपल्याला समीकरण सोडवायचे आहे, ते पहा आता कसे।
पण आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. हे समीकरण सोडवलं म्हणजे आपलं काम झालं. पाहता नीट. 1/x अधिक 1/x अधिक 3 गुणिले 2 बरोबर 1. आता हे ध्यान ठेवा बरं का. x काय आहे, मोठ्या नळाला लागणारा वेळ आहे आणि लहान नळाला 1 अधिक 3 आहे. पहा म्हणून नीट पाहता इकडे. छेद भिन्न भिन्न आहे. तिरका गुणाकार. x अधिक 3 एक्के x अधिक 3 अधिक x एक्के x भागिले ह्या x ने दोघांना गुणलं पाहिजे. x वर्ग अधिक 3x. नुसतं 3 मांडायचं नाही. x चा वर्ग 3x बरोबर हा 1 आहे ना, हा 2 गुणिले ना तिकडे आपण भागिले करू. असं आलं. आता हा x आणि हा x 2x होणार. 2x अधिक 3 भागिले x वर्ग अधिक 3x बरोबर 1/2. आपल्याला माहिती आहे 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तिरकस गुणाकार समान असतो. मग x वर्ग 3x के x वर्ग अधिक 3x बरोबर ह्या दोघांचा 2 ने गुणलं 2 4x अधिक 2 6 x वर्ग अधिक 3x पलीकडचा 4x अधिक आहे, अलीकडे वजा होणार. पलीकडचा अलीकडे आलं वजा होणार बरोबर 0. म्हणून x वर्ग वेगवेगळे चिन्ह वजाबाकी चिन्ह मोठायचं -6 बरोबर 0. आता पहा बरे समीकरण कसं सोडवायचं. वजाबाकी पाहिजे 1 गुणाकार 6 3 2 6 3 ला वजा राहीन. मग x वर्ग वजा 3x अधिक 2x वजा 6 बरोबर 0. फरक 1 पाहिजे गुणाकार 6 पाहिजे. 3 2 6 3 वजा पाहिजे 2 अधिक पाहिजे तरच उत्तर वजा 1 येईल. म्हणून x कंसात x वजा 3 अधिक 2 कंसात x वजा 3 बरोबर 0. म्हणून x वजा 3 आणि x अधिक 2 बरोबर 0. म्हणून x वजा 3 बरोबर 0 किंवा x अधिक 2 बरोबर 0. म्हणून x बरोबर 3 किंवा x बरोबर वजा 2. परंतु x हा टाकी भरण्यास लागणारा वेळ आहे. तो कोण आहे. लागणारा वेळ आहे. वेळ आहे. वेळ ऋण नसते. म्हणून x बरोबर वजा 2 अग्राह्य म्हणजे वेळ वजा 2 आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का. नळ सोडायच्या आधीच 2 तास टाकी भरली म्हणजे अजून नळ टाकी कोरडी ठणठणीत आहे. नळ अजून सोडलं पण नाही त्याच्या आधीच 2 तास टाकी भरली. अगदीच म्हणजे नळ सोडायच्या अगोदरच 2 तास टाकी आपोआप भरली. त्याचा अर्थ होतो वजा 2. असं होईल का. नाही होणार. त्यामुळे हे अग्राह्य आहे. म्हणून लिहायचं x बरोबर 3. म्हणून मोठ्या नळाने ती टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर 3 तास. म्हणून लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ किती आहे. 1 अधिक 3 तास आहे. म्हणजे 3 अधिक 3 म्हणजे 6 तास लागतात. पहा एकटा जर मोठा नळ सोडला तर 3 तास. एकटा लहान नळ सोडला तर 6 तास. आणि दोन्ही नळ सोडले तर एखादा म्हणून 9 तास. तसं होईल का. मोठ्या नळाने 3 तासात लहान नळाने 6 तासात आणि दोन्ही नळ एकदम सोडलं 9 तास लागतील का. नाही लागणार. ते 2 तासात झाले. कसे पाहता. मोठ्या नळाने किती 3 तास. मोठा नळ काय करतो त्या टाकीचे 3 भाग करतो आणि एका तासाला 1/3 भाग करतो. मग तिसऱ्या भागाचा 1 हिस्सा भरतो. लहान नळ काय करतोय
त्या टाकीला भरायला 6 तास लागतात. मग तो 6 भाग करतो आणि एका तासात त्यातला एक भाग भरतो. 6 पैकी 1, 6 भागापैकी 1 भाग भरतो. मोठ्यानं काय करतो? 3 भाग करतो आणि 3 भागापैकी एका तासात 1 भाग भरतो. म्हणजे तो 3 तासात पूर्ण करतो. दोघे संघ सोडले तर काय होणार? 6 1 6, 3 1 3, 6 आणि 3 9, 9/18 म्हणजेच 1/2. दोघे मिळून काय करतात? त्या टाकीच्या 2 भागापैकी 1 भाग भरतात. मग एकूण भाग किती आहे? 2. त्यातला 1 भाग भरतात, मग निम्मा भाग भरतात. म्हणजेच त्यांना दोघांना मिळून मग 2 तास लागणार. कारण एका तासामध्ये अर्धे टाके भरतात, 2 तासात पूर्ण टाके भरणार. अशा प्रकारे टाकेचं हे गणित तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा. तुम्हाला भविष्यात सुद्धा अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारलं जाईल. त्यामुळे तुम्ही ह्याच्या पुढचं उदाहरण पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा.